शरीराला अगदी थंडगार अशी मस्त असे झटपट होणारी सरबताची रेसिपी आज आपण घेऊन आलो आहोत. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये. बघू शकता अगदी झटपट आणि कमी वेळात होणारा हा सरबत आहे. तर बघूया ह्यासाठी काय काय लागतं ते बघू शकता. आपण सर्वप्रथम घेतलेले आहे अर्धा लिटर दूध. तर अर्धा लिटर दूध आपल्याकडे अवेलेबल असतंच. तर ह्यातले मी 2 चमचे दूध साईडला काढून घेते का वाटीमध्ये आणि नंतर आपण ह्याला गॅसवर चढवून घेणार आहोत. तर बघू शकता 2 चमचे घालून काढून घेतलेले आहे आणि गार असतानाच आपल्याला हे दूध साईडला काढून घ्यायचं आहे. तर आता गॅस आपण आता पेटवलेला आहे बघू शकता आणि त्याच्यावरती आपण पातेलं ठेवणार आहोत. आता एका साईडला उकळत आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत, हे 2 चमचे दूध आपण जे काढून घेतले त्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. आता मी ही व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर वापरली आहे. तुम्ही कुठल्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरू शकता. 2 ते 2.5 चमचे हे बघू शकता असली कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. 2 ते 2.5 चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर वापरायची आहे. सर्वसाधारण मी 2.5 चमचे आपण कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट हवं असेल तर 2.5 चमचे वापरा आणि जास्त घट्ट नको असेल तर 2 चमचे तुम्ही वापरा. सर्वसाधारण 2.5 चमचे आपल्याला वापरायचे आहे. तर बघू शकता गार दुधामध्येच आपल्याला याला कस्टर्ड पावडर घालून घ्यायची. जर तुम्ही गरम दुधात घातला तर त्या गठळ्या होऊ शकतात, म्हणून आपण गार दुधामध्ये हे छानपैकी हलवून घेतलेलं आहे आणि ह्याच्या गठळ्या फोडून घेतलेल्या आहेत. आता हे बघू शकता दूध आपलं जरा गरम होतं तेव्हा आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. आता साखर किती घालायची तर 100 ग्रॅम साखरचा वापर मी केलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता. आता हे बघू शकता साखर घातल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करतो आपण व्हॅनिलाचं जे कस्टर्ड पावडरचं दूध आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून हलवून घेणार आहोत. तरी बघू शकता आता हे सगळं आपण घालून घेतलेलं आहे. आता बघू शकता ना ह्याला ना एवढासा असा पिवळा कलर आणखी हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कलर ॲड करू शकता किंवा हळद जर थोडीशी हळद टाकली तरीही चालते किंवा तुम्हाला नको असेल तर आहे त्या असा एवढा जो कलर असतो तो लाईट कलर आपल्या सरबताला येतो अशा प्रकारे. तर बघू शकता ह्याला कंटिन्यू हलवायचं आहे, अजिबात सोडून कुठं जायचं नाही, कारण मग तुम्ही सोडून गेला की ह्याच्यामध्ये गटळा आणि खाली लागतं, पातेल्याच्या खाली लागायला सुरुवात होतो आपण जे कस्टर्ड पावडर घातलं आहे ते. आता हे बघू शकता जसं कंटिन्यू हलवणार तसं तसं हे शिजत जाणार आणि आपलं हे छानपैकी आपल्या सरबताचं मिश्रण तयार होतं. तर बघू शकता ह्याच्यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट्स कट करून घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात ड्रायफ्रूटचा वापर करू शकता. अगदी नाही केला तरीही चालतो, काही आपला फरक पडत नाही. तरी बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे छानपैकी गार करून घ्यायचं. आता मी खाली उतरून गार करून घेत आहे. गरम असतानाच उखळताना आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे त्याच्यामध्ये जेणेकरून त्याच्यामध्ये त्याची चव छान उतरते. त्याला मी पूर्णपणे गार करून घेते आणि सब्जाचे बी मी एक चमचे पाण्यात भिजायला घातलेले आहे. तुम्हाला जर सब्जा आवडत असेल तर तुम्ही त्याचा वापर करा, अन्यथा नाही केला तरी पण चालतो. पण सब्जामुळे काय होतं, थंडगार असल्यामुळे ना सब्जा शरीराला पण चांगला असतो, शरीराला थंडगार करतं, त्यामुळे सब्जाचा वापर नक्कीच करा आणि खातानाही टेस्टला खूप छान लागतो. आता बघू शकता एका चमच्याचं इतकं छान फुललं येते. आता हे 1 चमचे आपल्या अर्धा लिटर दुधासाठी पुरेसं होतं. तर हे बघू शकता किती छान आपला हे सरबत तयार झालेलं आहे. तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून गारही करू शकता. मी आता बर्फाचे तुकडे घालून घेते आणि याला मस्तपैकी गार केलेलं आहे. बर्फाचे तुकडे मात्र तुम्हाला भरपूर जरी घातलं तरी चालतं, मी थोडेसे घातलेले आहे. तुम्ही भरपूर प्रमाणात घालून मुलांना प्यायला दिले तरी पण चालतं. अगदी मुलं मधल्या वेळेमध्ये मधल्या खेळून कंटाळून घरी आलेले असतात तेव्हा तुम्ही पटकन ह्यांना करून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा कोण घरी पाहुणे आले सरबत करण्याच्या ऐवजी तुम्ही हे अशा प्रकारे रिफ्रेशिंग असं आपलं मस्तपैकी रिफ्रेशिंग ज्यूस म्हणा किंवा रिफ्रेशिंग सरबत म्हणा, हे तुम्ही पटकन करून देऊ शकता. तर हे बघू शकता अर्धा लिटर दुधामध्ये 5 ग्लास आपले हे ज्यूस तयार होतो आणि मोठे ग्लास म्हटले तर 3-4 ग्लास तयार होतात आणि छोटे म्हटलं तर 6 ग्लास आरामचे तयार होतात. त्याला आपण गार्निशिंग करणार आहोत आपण ड्रायफ्रूट्सने. तरी बघू शकता मस्त असे आपले रिफ्रेशिंग अगदी थंडगार प्यायला टेस्टी लागणार असं हे सरबत तयार आहे पिण्यासाठी. नक्की ट्राय करून बघायचं आहे. ही सरबताची रेसिपी अगदी क्विक होते आणि झटपट होते. तुम्हाला आवडत्या त्या फ्लेवरची तुम्हीही अशा प्रकारे सरबताची रेसिपी करू शकता आणि सरबत करून आपल्या फॅमिली करून देऊ शकता. तर हे बघू शकता किती सुंदर आणि छान आणि प्यायला पण तितकाच टेस्टी ही सरबत लागतं. तर आपली ही रेसिपी कंप्लीट झालेली आहे आणि दिसायलाही सुंदर आणि प्यायलाही अप्रतिम लागते हे सरबत. तर नक्की ट्राय करून बघायची आहे ही रेसिपी. चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे. तर असंच भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी. तर पण बाय, स्वस्त राहा, मस्त राहा आणि ऑफकोर्स माझ्या चॅनल पाहत राहा. बाय.